हॅलो स्टुडंट, एकदा आपण रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर म्हणजे आपला पासवर्ड सेट केल्यानंतर OTP व्हेरीफाय करून पासवर्ड सेट केल्यानंतर आपल्याला पुन्हा साइन इन करून आपल्या अकाउंटवरती लॉग इन करायचं आहे. आता ते कसं करायचं आणि चॉईस फिलिंग कसं करायचं हे आपण बघू. इथं बघा, ज्यावेळी आपण पासवर्ड सेट करतो त्यावेळी असा इंटरफेस ओपन होतो. इथं युजर नेम म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा. इथे इन्स्ट्रक्शन दिले, फॉर कॅन्डिडेट्स द युजर नेम इज AISSE ऍप्लिकेशन नंबर, म्हणजे तुमचा जो काय ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍज अ युजर नेम यूज करायचा आहे. मी इथं युजर नेम भरतो. आता तुम्ही जो काय पासवर्ड सेट केला असेल तो इथे एंटर करायचा आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो काही पासवर्ड सेट केला असेल तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित फिल करा आणि साइन इन म्हणायचं आहे. ओके, युजर नेम तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा. जो काही तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी जो काही पासवर्ड सेट केला असेल OTP व्हेरीफाय करून तो इथं सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा अपडेट करा आणि साइन इन म्हणा. साइन इन झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. जे काही तुमचं नाव असेल ते इथं दिसेल बघा. जे काही विद्यार्थ्याचं नाव असेल ते इथं दिसून जाईल आणि खाली डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन एकदा रीड करा व्यवस्थित. त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला रीड करता येईल. तो स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही इथं ऍग्री करून नेक्स्ट विंडोला प्रोसीड करा. आता नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर इथं तुमची पर्सनल डिटेल्स येतील बघा. माय प्रोफाईल, तुमचंच नाव आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, ऑल इंडिया रँक, पडलेले मार्क्स, हे सगळं बरोबर आहे का बघा. हे झाल्यानंतर इथं जे वरती मेनू बटन दिसतंय त्या मेनू बटन वरती क्लिक करा. ह्या मेनू बटन वरती क्लिक केल्यानंतर इथं सबमिट आणि रिव्ह्यू करा, कन्फर्म रजिस्ट्रेशन करा. ओके, इथं डिक्लेरेशन हे करा, कन्फर्म रजिस्ट्रेशन तुमचे. आता ते कन्फर्म रजिस्ट्रेशन झालं की इथं तुम्हाला बघा माय प्रोफाईल, प्रिव्हियस इयर कट ऑफ, प्रिव्हियस इयर, प्रेझेंट इयर कट ऑफ, सीट मॅट्रिक्स आणि चॉईस फिलिंग हा ऑप्शन दिसतोय. तर चॉईस फिलिंग वरती क्लिक करून तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन होईल. तो इंटरफेस बघा कसा होईल. हे तुमचं माय प्रोफाईलचं, इथं तुमची सगळी माहिती येते. चॉईस फिलिंग वरती क्लिक करा, तुम्हाला एक नेक्स्ट इंटरफेस ओपन होईल. आता इथं बघा चॉईस फिलिंग मध्ये बाय डिफॉल्ट जे काय आपण सैनिक स्कूल फॉर्म भरताना, ऍप्लिकेशन भरताना जे काय चूज केलं असेल ते बाय डिफॉल्ट इथे येऊन जाईल. म्हणजे आता राहिलेले 9 सैनिक स्कूल, आता हा 9th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे म्हणजे ह्याला फक्त ओल्ड सैनिक स्कूल सिलेक्ट करावे लागतील. न्यू सैनिक स्कूल अजून 9th अप्रूव्ह नाहीये. जो कोणी 6th स्टुडंट असेल त्याला या बाजूला 5 न्यू सैनिक स्कूल सुद्धा ऍड कराव्या लागतील. त्या कुठल्या ऍड करायच्या, काय करायचं हे तुम्ही रिस्पेक्टिव्ह टीचर्सला विचारून घ्या. तुमचे जे काय मार्क्स असतील त्याच्यानुसार रिस्पेक्टिव्ह टीचर्सला प्रेफरन्स विचारा, कुठल्या सैनिक स्कूलला कुठला देऊ. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे टीचर्स गाईड करतील. आता हे चॉईस कसं करायचं, तर इथं खाली गेल्यानंतर बघा एडिट चॉईस हा ऑप्शन दिसतोय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर चॉईस आर अनलॉक सक्सेसफुली, म्हणजे अगोदर ते लॉक होतं, आता अनलॉक झाल्यानंतर बघा इथं प्लसचं साइन आलं. म्हणजे आता आपल्याला सैनिक स्कूल सिलेक्ट करावे लागतील. आता या मुलाच्या मी सैनिक स्कूल चूज करून घेतलेले आहेत की कुठल्या कुठल्या भरायच्या, ह्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत, त्या इथं टाकतो. पहिली बाय डिफॉल्ट आले. एकदा सिलेक्ट केली की इथं प्लस बटनवर क्लिक करा आणि थोडा वेळ थांबा, इथं खाली येऊन जाईल. नेक्स्ट हे ब्लँक दिसेल, इथं सिलेक्ट करा, नेक्स्ट सैनिक स्कूल ऍड करा.
इथं ऍड म्हणा, थोडा वेळ वेट करा, ती सैनिक स्कूल खाली रिप्रेझेंट होईल. अशा आपल्याला ओल्डच्या 10 सैनिक स्कूल सिलेक्ट करायचे आहेत, जेणेकरून ओल्डच्या 10 फक्त 9th वाल्यांना आणि एक्स्ट्रा 5 न्यू सैनिक स्कूलच्या 6 मध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठी. असं करून आपल्याला हे सबमिट करायचं आहे. इथे या विद्यार्थ्याच्या मी बघा 10 सैनिक स्कूल ऍड केलेल्या आहेत. एखादी तुम्हाला एडिट करायची असेल तर तुम्हाला तिथं डिलीट ऑप्शन दिसतोय बघा, डिलीट चॉईस, तर ती तुम्ही डिलीट करू शकता आणि त्याच्या जागी नवीन सैनिक स्कूल ऍड करू शकता. आता हा 9चा असल्यामुळे इथं फक्त त्याला ओल्ड सैनिक स्कूलचे 10 प्रेफरन्स भरायला येत आहेत. आपण आता काय करू की खाली बघा 10 सैनिक स्कूल सिलेक्ट झाल्यानंतर ह्याचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. 10 सैनिक स्कूल सिलेक्ट झाल्यानंतर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचं की आपल्या फर्दर रेफरन्स साठी आपण कुठल्या कुठल्या सैनिक स्कूल सिलेक्ट केले त्याच्यासाठी एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या झाल्यानंतर खाली बघा लॉक द चॉईसेस हा एक ऑप्शन दिसतोय. हा केल्याशिवाय कोणीही लॉग आउट करायचं नाहीये. इथं पहिल्यांदा आपण ज्या काही सैनिक स्कूल सिलेक्ट केलेत त्या लॉक करायच्यात. वरती आलं बघा, चॉईसेस आर लॉक्ड सक्सेसफुली. इथं ओके करा. चॉईसेस आपल्या लॉक झालेल्या आहेत. इथं तुम्हाला तुमच्या सैनिक स्कूल दिसून जातील. एक स्क्रीनशॉट घ्या. तुमच्या सैनिक स्कूल ज्या काही लॉक असतील त्या तुम्हाला दिसतील. जे काय आपण प्रेफरन्सेस भरलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते दिसून जातील. आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव दिसेल, तिथून तुम्ही फक्त साइन आउट करायचं.